नवी मुंबईतील परिमंडळ मधील पनवेल पोलीस ठाणे हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। सदर मोहिमेत परिमंडळ 3 मधील 3 पोलीस ठाण्यातील 4 पोलीस निरीक्षक, 16 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 184 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला। ऑल आउट ऑपरेशन दरम्यान पनवेल पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ नगर झोपडपट्टी, शिवाजी नगर झोपडपट्टी, आझाद नगर झोपडपट्टी, इंदिरा नगर झोपडपट्टी या झोपडपट्टी पनवेल बस डेपो परिसरात राबवण्यात आले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते। ऑपरेशन करिता 2 पोलीस निरीक्षक, 15 पोलीस अधिकारी व 70 पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आले होते। तसेच ऑल आउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस उपायुक्त पनवेल विभाग यांनी देखील भेट दिली। पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने कोम्बिंग ऑपरेशन आज आम्ही प्लॅन केलेलं आहे। पनवेल विभागातील साधारणतः 15 अधिकारी आणि 70 अंमलदार यामध्ये सहभागी झालेले आहेत। या कोम्बिंग ऑपरेशनचा मुख्य उद्देश जो आहे तो आमच्या पोलीस स्टेशन रेकॉर्डला जे पाहिजे फरारी आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे, त्याचबरोबर जे संशयित आरोपी आहेत त्यांचे घरं चेक करणे, आर्म्स ॲक्ट खाली काही कारवाया करणे, नार्कोटिक्सच्या कारवाया करणे, इतर काही अंमली पदार्थ या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळतात का ते पाहणे हा याचा मुख्य उद्देश आहे। तर त्याप्रमाणे आता सध्या कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे। याच्यामध्ये काही ठिकाणी आम्ही नाकाबंदी देखील लावलेले आहेत। नागरिकांसाठी काय सल्ला द्याल सर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून? नागरिकांसाठी हाच आमचा सल्ला राहील की नागरिकांनी सजग असणं आवश्यक आहे। आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती येऊन राहत असेल, त्याच्याबाबत काही आपल्याला संशय असेल तर आपण लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे किंवा डायल 112ला आपण कॉल करून त्याबाबतची माहिती दिली पाहिजे। डायल 112चा सर्वांनी उपयोग करायला पाहिजे। आपण कुठेही अडचणीत असाल, काही तुमच्या सोबत काही गैरप्रकार घडला असेल तर तुम्ही लगेच 112 नंबरला कॉल देऊन जर पोलिसांना माहिती दिली तर लगेच तुम्हाला तातडीने मदत केली जाते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।